रामकृष्ण हरी. सगळी फजिती फजिती फजिती. तेव्हा का चांदोबाचा माळ इथं सध्या आम्ही आलेलो आहे आणि पाऊस पडला. आता चालू आहे चिडचिड चिडचिड सगळी पावसाची. आणि त्या पावसामुळं काय झालं, वारकऱ्यांची इतकी फजिती झाली की आता काय तुम्हाला सांगा. कसा पाऊस पडला, सगळं पाणी पाणी. बघितलं का आता हे छावण्यात आपल्या त्या जे छावण्या असतात का ना, छावण्या, त्याच्यातून हे लोक असे बाहेर आले. बघितलं का सगळं पाणी. तेव्हा कसं छावण्यामध्ये पाणी गेलं, त्या छावण्या आणि छावण्यामध्ये असं पाणी गेलं का पाणी सगळं छावण्यामध्ये. बघितलं का ते असं असं हे बघा, असे लोकांची छावण्यामध्ये सगळी पावसामुळं बेंबळ झाली. आणि तरी सुद्धा अशा वातावरणात नामस्मरण भजन हे चालूच आहे. बघितलं का ह्या पावसात अशा परिस्थिती. हो का आताशी वारकरी ह्या पावसातनं थोडंसं बाहेर आलं, असं सगळं पाणी साठलं गेलं रस्त्यावरती. बघितलं का अशी एकंदर दैना चालली आहे. बेकार परिस्थिती आहे. अशी पाणी. बघितलं असं टेम्पोतने कोणी बसतंय, कोणी कुठं बसतंय, काय करायचं एकंदर असे पण असे सगळे लांबड्या वेळाने येते. मोबाईलला येईल सगळं. एक मिनिट आलो मी जरा थांबा. हे बघितले का परिस्थिती तिकडे तेव्हा काही चिखल. बघितलं का पाणी. आणि ह्या पाण्यामध्ये अशा छावण्या उभा केल्या आणि एकंदर चाललेले. याच्यासाठी सरकार काही निधी देऊ शकतो का? तुम्ही काय देऊ शकता? आता फसणार आहेत माऊली. बघितलं का छावण्यामध्ये सगळ्या पाणी. काहीच नाही नुसतं तुम्ही. रामकृष्ण हरी. जय हरी माऊली, जय हरी. हा बोला. काय आता तुमचं गाव कुठलं? मी अहिल्यानगर जिल्ह्यामधला आहे. बर, काय नाव काय तुमचं संपूर्ण? माझं संपूर्ण नाव संभाजी गंगाराम शिंदे. दिंडी आहे का तुमची? आमची दिंडी आता जी तुम्ही लाईव्ह पाहिलंय. बरोबर. हा रथाच्या पुढे असते का माग असते? रथाच्या पुढे चालतो. किती क्रमांक काय दिंडीचा? दिंडी क्रमांक काहीच नाही, आम्ही असेच माऊलीच्या समोर चालू. बर, असं म्हणजे आपलं मोकाट म्हणायचं. हो, मोकाट मोकाट. बर, काय आता तुम्हाला हे पाऊस आला हो आणि वारकऱ्यांचं आता इथं सगळं ह्याच्यात ठेवण्यात पाणी गेलं, तुम्ही बघितलं आता काय परिस्थिती. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, काय नेमकं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ह्याच्यावर? नाही याच्याबद्दल काहीच माझं म्हणणं नाही. पाऊस उलटा अजून आला पाहिजे. आम्ही 2 दिवस कळ सहन करू, पण पाऊस नाही आला तर नेमकं खायचं काय? अगदी राईट आहे हे. अगदी मला बोलणं पटलं. कारण का ह्या पावसाचा किती त्रास झाला तर सहन करू शकतो, पण एकदा बळीराजावर जर ह्यो कोपला तर मग मात्र भयानक संकट आहे. पण आपल्याला जरी त्रास झाला तरी सहन करावं लागेल. एकंदर काय झालंय आता या चिडचिडीमुळे वारकऱ्यांचं जे हाल झालेत ती एकंदर ह्या छावण्यामध्ये पाणी गेलं. आता ही अशी परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे. पावसामुळे लोक असे ट्रक मध्ये येऊन बसायला लागले. कसं काय करायचं सांगा. अशी परिस्थिती एकंदर गंभीर निर्माण. हा आलो एक मिनिट. सगळं पावसामुळं भयंकर वातावरण. हे काय सगळं छावण्यातले लोक आणि असं पाणी काढून गेले छावण्यात. बघितली का परिस्थिती एकंदर. आता ही छावण्या आणि छावण्यामध्ये गेलेलं पाणी पाहिलं का? बघितलं असं एकंदर गंभीर हाल. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी एकच वारी. पंढरीची वारी लय हाय बारी. आपलं कुठलं गाव? बर, नाव काय संपूर्ण? बर, कितवी वारी आहे तुमची? दुसरी वारी. बर, त्याच्या आधी का बरं नाही केली? दोन तिकडून जाते तुकोबरायच्या पालखी. बर बर, ठीक आहे. कुठल्या गावांना पण करताय तुम्ही? तिकडून का वाय ना इकडून का पण वारी चालू आहे. बरं, काय वारीचा अनुभव काय तुम्हाला?
अनुभव काय हे असं पाऊस आले रे असे हाल होते लोकांचे. बघितलं का आता कसं काय, पण पाऊस येणं चांगलं आहे आताच्या घटनेला. चांगलं बी आहे ना. आहे ना, चांगलं बी आहे आणि वाईट बी आहे का? नाही वाईट नाही ना, चांगलं आहे ना. मग हाल होऊ द्यावं, हाल काय बोला, आपण थोडा त्रास सहन करू. पण आज जर ह्यो जर कोपला तर बळीराजाची काय अवस्था होईल? हा बरं, एकंदर तुम्हाला वारीमध्ये काय त्रास जाणवतो का? बाबा पोटालाच मिळालं नाही किंवा असं काय नाही ना, तसं सगळं माऊली सगळं पुरवतात. असं आहे का? हा बर. एक मिनिट बाबा, आपलं कुठलं गाव? धामणगाव, पानाची तालुका, आष्टी, जिल्हा बीड. बर, आपलं वय किती आहे बाबा? माझं आता 58 चालू झालं. 58. वारी किती? 59 चालू झालं. बर, 59-60 म्हणा. बर, किती वारी? ही वारी पहिलीच आहे. पहिलीच आहे का? बर, म्हणजे पहिलीच वारी चालू आहे म्हणायचं. बरोबर, पहिलीच वारी करत असताना तुम्हाला काय रस्त्यात अनुभव आला? काय नाही, एकदम आनंदात वारी चालली आमची. असा ना. बरं, संतांच्या चरित्राबद्दल काय 2 गोष्टी सांगू शकता का तुम्ही? माऊली बद्दल नाही सांगता येत. एखादा अभंग वगैरे काय? नाही का? बर, आपली किती वारी आहे? त्यांची पंगत असते वारीमध्ये. वारीवर पंगत पण नेहमी अन्नदान, अन्न क्षेत्र असतं त्यांचं दरवर्षी. बर, ठीक आहे. म्हणजे तुम्ही दिंडीतच आहे म्हणा. बरं, तुमची किती वारी आहे? आमची ते दरवर्षी येते, पण 4 व्हीलर. अरे बापरे, म्हणजे तुमची पहिल्यापासून वारी चालू? अरे वा, आई वडिलापासून. अरे बापरे, म्हणजे तुमचं म्हणजे पिढ्याने पिढ्या ही वारीची परंपरा तुमच्या घरामध्ये. धन्य धन्य धन्य, म्हणजे माऊलींची तुमच्यावर भयानक कृपा. बरं, तुम्हाला काय वारीतला अनुभव सांगताल का थोडाफार? काय वारीतला अनुभव सांगताल का? काय भाऊ प्रचिती काय आली वारी केली? ती अशी आली, एकदा लेबर भरून आम्ही येत होतो कर्नाटकहून. बर. कर्नाटकतून येताना पुढे एक गाडी होती फेल झालेली. बर. आणि फेल झालेली गाडी, ती ड्रायव्हर धडकतच होता. बर. तेवढ्या ड्रायव्हरने काय केलं, नेमकी राईट साईडला समोरून एक गाडी होती, त्या गाडीवर जाणारच होती. तेवढ्या त्यांनी वाचून दुसऱ्या गाडीवर वळवली. ती गाडी दुसऱ्या साईडला गेली. आम्ही तेव्हापासून जे वाचलो की तेव्हापासून आम्ही ही वारी सोडितच नाही जिंदगीमध्ये. काही झालं तरी आपण जिवंत तोपर्यंत. संतांचे हे पाय हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. संतावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, संत वचनावर तुमचा विश्वास आहे, आणि पंढरीस पारमात्म्यावर बी तुमचा तेवढा विश्वास आहे. म्हणून तुम्ही अगदी परंपरेनं वारी करताय. धन्यवाद तुमच्या वारीला, आणि तुमच्या वारीचं पण माझ्या चॅनल कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. माऊली, गाव कुठलं? बर, वय किती? बर, 75 धरू. काय आपल्याला कोणाचं ऑब्जेक्शन नाही. 75 धरू, 80 धरू. बर. आता हे किती वारी आहे? आता 5वी वारी आहे माऊलींच्या संगती. बर, त्याच्या आधी का नाही केल्या? हा, म्हणजे सुना बाळांनी तुम्हाला सवड दिली नाही म्हणायचं, संसारात गुंतला म्हणायचा. बर, ठीक आहे, असू द्या. पण आता तुम्हाला वारीत काय त्रास होतो का? हातपाय दुखणं, थंडी ताप येणं, असं काय नाही? म्हणजे अजिबात तुम्हाला काय त्रास होत नाही वारी करत असताना? बरं, घरी असल्यावर काय काम वगैरे सांगितल्यावर त्रास होतो का? बरं, असू द्या. चला, मला एखादा सुंदर अभंग म्हणून दाखवा म्हणा. वाट पाये उभा तुका मने बैसल तो चिठी निवडना, बैसल तो चिठी निवडना.